नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ईपीएस पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे ईपीएस 95 पेन्शनधारक पुन्हा भडकले। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गतवर्षी 2024 मध्ये देशभरातील ईपीएफओच्या 110 कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती। या ईपीएस 95 पेन्शनधारकांनी ईपीएफओ कडून किमान 7,500 रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्त्याची मागणी करत निषेध केला होता। सध्या ईपीएस 95 योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपये आहे। ईपीएफओ 1 सप्टेंबर 2014 पासून पात्र पेन्शनधारकांना हे पैसे देत आहे। ईपीएस 95 योजना ईपीएफओद्वारे चालवली जाते। देशभरातील सुमारे 78 लाख पेन्शनधारक ईपीएस 95 योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत। ईपीएस 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटीच्या नेतृत्वाखाली पेन्शनधारकांनी मासिक किमान रकमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी देशभरातील 110 ईपीएफओ कार्यालयामध्ये निदर्शने केली आहेत। किमान पेन्शन वाढवण्याच्या बाबतीत कामगार मंत्रालय आणि ईपीएफ उदासीनतेच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार मंत्र्यांना निवेदनही दिले आहे। ईपीएस 95 समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचाही समावेश होता। यामध्ये आंदोलन समितीने दिलेल्या निवेदनानुसार आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर आर राऊत आणि राष्ट्रीय सरचिटणीस व्ही सिंह राजावत यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील भिकाजी कामा प्लेस येथील ईपीएफओ कार्यालयात निदर्शने करण्यात आली। अशोक राऊत म्हणाले की गेल्या 6 वर्षापासून ईपीएस 95 पेन्शनधारक किमान निवृत्ती वेतन दरमहा 7,500 रुपये आणि महागाई भत्ता पेन्शनधारक व त्यांच्या पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सुविधा या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। याबाबत कामगार मंत्री वारंवार आश्वासन देत असून पंतप्रधानांनीही 2 वेळा आश्वासने दिली आहेत, मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। कामगार मंत्र्यांकडून वारंवार आश्वासन देऊनही ईपीएफओ याबाबत गंभीर नाही। निवेदनानुसार नुकतेच कामगार मंत्र्यांचे आश्वासन मिळाल्यानंतर जंतर मंतरवरील उपोषण संपवण्यात आले, मात्र आता पेन्शनधारकांचा संयम सुटत चालला आहे। पंतप्रधान मोदींनी आपली हमी पूर्ण करावी आणि जुन्या ईपीएस 95 निवृत्ती वेतनधारकांच्या मागण्या मानवतेच्या आधारे तत्काळ लागू कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे। असे न झाल्यास पुन्हा एकदा देशव्यापी उपोषण सुरू केले जाईल। कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारांच्या 12% रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते, तर नियोक्त्याच्या 12% वाटकापैकी 8.33% कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केले जातात। याशिवाय सरकार ईपीएस पेन्शन फंडात 1.16% योगदान देते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।